श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच परवाच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की दिवाळी संच आले आहे आपल्याकडे आणि दिवाळी संचमध्ये काय काय आहे वस्तू हे आपण बघितलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की त्याच्यात काय सेवा आहे, काय करायची आहे, कशी सेवा करायची हे बघणार आहे. आपण सांगितलं होतं की आपण ते सेवा कशी करायची हे पुढच्या व्हिडिओत बघू. तर आता बघा, हा दिवाळी संच आहे, मी ओपन केलेला आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता याच्यात एक कॉम्प्लेट आहे, सांगितलं आहे, त्याच्यावर सर्व दिलेलं आहे, परंतु मी तरीही तुम्हाला एक समजावून सांगते की कशी सेवा करायची. आता हे बघितलं आपल्याला काय करायचं बघा. कर अष्टमी 5 तारखेला आहे, तर 5 तारखेला पासून आपल्याला दिवाळीपर्यंत सेवा करायची. आता त्याच्यासाठी हे दिलेले आहे कमलगट्टेचे मणी. ह्या कमलगट्टेचे मणी हातात घेऊन आपल्याला सेवा करायची आहे. तर मी आता ते तुम्हाला दाखवते. तर बघा, हे कमलगट्टेची मणी घेऊन आपल्याला सेवा करायची. ती कशी करायची आजच्या व्हिडिओत ते बघणार आहे. आता सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, कर अष्टमी आहे 5 तारखेला, 5 नोव्हेंबरला, आणि 5 नोव्हेंबर पासून आपल्याला जी सेवा करायची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे. आम्ही स्वतः प्रत्येक वर्षी करतो आणि आम्हाला सुद्धा अनुभव येतं. म्हणजे कसं असतं की जर आपण ही सेवा केली ना 8 दिवसाची, तर आपल्याला वर्षभर पैशाला कमी पडत नाही, अन्नधान्य कधी कमी पडत नाही. ही असा आमचा म्हणजे शाश्वत अनुभव आहे. म्हणून आपण सुद्धा करा. असं काही नाही मला हा बॉक्स विकायचा आहे म्हणून नाही, परंतु आपण ती सेवा करावी आणि तो अनुभव घ्यावा. आम्ही सांगण्यापेक्षा आपण सेवा केल्यानंतर आपल्याला जो अनुभव येईल तो आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. तर आता सुरुवात करू सेवा कशी करायची त्याला. तर बघा, मी जास्त बोलत नाही, कारण की म्हणजे जास्त त्याच्यावर सांगत नाही, कारण की आपण बॉक्सची माहिती अगोदर घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये सेवा. आता सेवेत आपल्याला काय काय आहे ते मी मागच्या व्हिडिओत दाखवलेले. आता सर्वप्रथम काय आहे बघा, आता हे दिलेलं आहे, हे जे आहे आपलं दिंडोरी प्रणीत आहे, हे सगळं आहे, या वस्तू दिंडोरी प्रणीत आहे. तर काय सांगितलेलं आहे बघा, ते जे आहे 8 तारखेपासून आपण पंचगव्याने आंघोळ करायची आहे. पंचगव्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे, हे बघा हे, आणि ते घरातल्या सर्वांनी करायचं आहे. एकानीच नाही, सर्वांनी करायचं आहे. हे पंचगव्य दिलेलं आहे घरातल्या सर्वांनी 8 तारखेपासून तर खरं भाऊबीज पर्यंत आपल्याला आंघोळ करायची आहे पंचगव्याने. त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. तर पंचगव्याने आंघोळ कशी करायची ते बघायचं. आता तर काय करायचं बघा, जर आपल्याला जमलं तर आपण असं एक वाटीत घेऊन उठण्यासारखं आपण अंगाला लावून आंघोळ करा त्याची. आणि समजा नाही जमलं, तेवढं नसेल जमवेळ आपल्याला, तर आपण पाण्यात टाका चिमटीभर आणि करा. परंतु जर तुम्हाला तुमचे काही कुठलेही बाधा, आता हे पंचगव्याने आंघोळ करणं, आणि मागचे एक व्हिडिओ मी याची स्पेशल पंचगव्यावर व्हिडिओ बनवली होती की पंचगव्याने आंघोळ केल्यावर काय काय होतं. पंचगव्याने जर आपण उठण्यासारखं आंघोळ केलं, त्याच्या अभ्यंग स्नानासाठी पंचगव्याने आंघोळ करण्याची एक वेगळी पद्धत आहे. ते असं आहे. तर सॉरी, आता व्हिडिओ मोठे होणार आहे, कारण की मला ह्या सगळ्या वस्तूची माहिती द्यायची आहे. नाही तर मी 2 व्हिडिओ बनवेल, तर खूपच मोठे व्हायला लागले तर 2 बनवेल. तर आपल्याला भाग 1 भाग 2 हे असे बघावे लागेल, म्हणजे आपल्याला व्हिडिओ पूर्ण सेवा पूर्ण कळेल. दोन्ही व्हिडिओ बघितल्या तर. जर 2 जास्त वेळ झाले तर 2 भाग करेल मी, थोड्या वेळात झाले तर मी 1 करेल. तर बघा, आता हे पंचगव्याने आंघोळ कशी करायची. पंचगव्याने जे आपण स्नान करतो तर अभ्यंग स्नान म्हणतात. एका वाटीत पंचगव्य घ्यायचं आणि आपण पूर्वेला तोंड करून बसायचं आणि डोक्यापासून लावायचं. आता आपण रोज काही केसापासून आंघोळ करणार नाही, पण पहिल्या दिवशी तर तुम्ही कर अष्टमीच्या दिवशी केसांपासून आंघोळ करायची. डोक्याला पहिले लावायचं, मग चेहऱ्याला लावायचं, म्हणजे थोडक्यात उत्तरत लावायचे, पोटाला लावायचं, पाठीला लावायचं, हाताला लावायचं, मग पायाला लावायचं. असं आपण उत्तरत लावायचं. मनात जेव्हा आपण पंचगव्य लावू तेव्हा मनामध्ये श्री स्वामी समर्थ जप करायचा, किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमुक्षीमामृतात, ह्या मंत्र म्हणत आपण आंघोळ करायची. तर असं आपण हे लावताना सुद्धा तो मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ किंवा महामृत्यूंचे मंत्र म्हणत लावायचं, आणि मग नंतर आंघोळ करायची. जेव्हा हे लावू आपण तेव्हा साबण लावायचे नाही. मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही म्हणजे खूपच वाटलं तर पंचगव्य साबण आहे आपल्याकडे, मग पंचगव्य साबणाने पहिले आंघोळ करून घ्या आणि मग उठणं लावा. याच्यामुळे काय होतं बघा, बाहेरील बाधा असेल, करणी बाधा असेल, आळस असेल, कंटाळा येत असेल, किंवा नजर बाधा झालेली असेल, तर कुठलीही बाधा झाली असेल, तर हे जर आपण 40 दिवसाने
40 दिवस याच्याने आंघोळ केली तर आपली कुठल्याही प्रकारची बाधा निघून जाते, त्वचेचे आजार सुद्धा जातात. तर असं हे पंचगव्य आहे. या पंचगव्याने आपण आंघोळ करून आणि अनुभव घ्यायचा. 2 दिवस जरी आपण आंघोळ केली ना तर आपल्याला फ्रेश वाटतं. असं काय नाही, आपल्याला स्वतःला लगेच अनुभव येतो. 2 दिवसात लगेच आपल्याला फ्रेश वाटतं, म्हणजे आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी निघत असते. असे पंचगव्य आहे. तर याच्याने आपल्याला कर अष्टमीच्या दिवसापासून भाऊबीज पर्यंत अभ्यंग स्नान करायचे. जे आपण उटणं लावल्यानंतर तर उठण्यामध्ये आपण ते टाकत, म्हणजे उटण्यात टाकलं तर अगदी फायदेशीर होईल, दोन्ही पण हे होईल. झाले हे पंचगव्यचं आपल्याला समजलं. आता ते त्यानंतर बघा, सकाळी पंचगव्याची आंघोळ आहे. आता संध्याकाळी सेवा करायची आपल्याला. संध्याकाळी सेवा करायची, सेवा काय करायची ते बघणार आहे आता आपण. संध्याकाळ झाली की सर्वप्रथम आपल्याला पहिले दिवा लावायचा, आणि दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम आपण सर्व घरामध्ये हे गोमूत्र आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे. मागच्या दारापासून, जे आपलं मागचा दरवाजा असेल तेव्हा तिथल्यापासून आपण बाहेरपर्यंत हे गोमूत्र शिंपडायचं आहे. मग कानेकोपऱ्यात सगळीकडे शिंपडा. त्यानंतर हे गोमूत्र आपण शिंपडलं की मग नंतर आपण काय करायचं, ही पिवळी मोहरी आहे. पिवळी मोहरी तशी थोडीच आहे, आपल्याला वाटलं तर 1-2 पाकिट घेऊन घ्या, कारण की ही खूप थोडी आहे आणि ती सेवा केलेली मोहरी तुम्हाला नंतर सुद्धा कामात येईल. ही पिवळी मोहरी आहे आणि ही रक्षा आहे, ही यज्ञाची रक्षा आहे. म्हणजे आता बघा, त्र्यंबकेश्वरला असेल, दिंडोरीला असेल, म्हणजे रात्रंदिवस सेवा चालू असते, रात्रंदिवस यज्ञ चालू असतो. तर यज्ञ हा कधीच तिथला थांबत नाही, कायम म्हणजे 24 तास यज्ञ चालू असतो. तर त्या यज्ञाची ही विभूती आहे. आणि ही मोहरी पण त्या म्हणजे ह्याचीच आहे, सेवा केलेलीच आहे तिथले. तर ही मोहरी आहे, आपल्याला ही कमीच पडेल, मग आपण 1-2 पाकिटं मागून घ्या. आणि ही मोहरी हातात घ्यायची. 2 आपल्याकडे हा धूप पण आहे बघा, त्याच्याबरोबर त्या बॉक्स बरोबर हा धूप पण येतो. हा एक धूप लावायचा. धूप मध्ये किती काडी बघ, दशांक धूप आहे हा. ह्याच्यात 10 काडी आहेत. रोज एक लावली तरी होईल आपल्याला, 10 दिवसाचं, बरोबर, 10 दिवसाचे 10 आहे. तर एक काडी लावायची आणि हे हातात घ्यायचे, ह्या मोहऱ्या हातात घ्यायच्या. आणि अजून त्याच्यात मोहऱ्या घ्या तुम्ही 1-2 पाकिट घ्या, आणि ते एका डिश मध्ये घ्या, आणि त्याच्यामध्ये हातात घ्यायच्या हा डिश. आणि 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं. नंतर ही मोहरीची डिश स्वामींच्या फोटो समोर असेल, तुमच्याकडे मूर्ती असेल त्याच्या पुढे ठेवायची, आणि त्यातल्या मग एवढ्याशा उचलायच्या आणि मागच्या दारापासून आपल्या घरातल्या कान्या कोपऱ्यात सगळीकडे टाकत जायचं. मनात म्हणायचं स्वामींना, स्वामी माझ्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊ द्या, बाहेरची सुलक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करू द्या, असं म्हणत या मोहऱ्या टाकायच्या. मोहऱ्या टाकताना घरात म्हणजे आपल्या रस्त्यात कोणी येणार नाही याची काळजी घ्यायची. तर मोहऱ्या टाकताना घरात म्हणजे आपल्या रस्त्यात कोण येणार नाही याची काळजी घ्यायची. तेव्हा अगोदर टाकायच्या अगोदर आपले मुलं असेल, कोणी पती असेल किंवा कोणी असेल, त्यांना पहिले बाजूला सरकायला सांगायचं आणि मग आपण टाकायच्या. म्हणजे आपल्या घरातली जी अलक्ष्मी असते ती बाहेर आपण काढायची पहिले. त्यानंतर आपल्याला याच्यात हे मणी दिलेले आहेत, हे मणी दिलेले आहेत. आता हे मणीचे पाकिट मी फोडत नाही, पण तुम्हाला दाखवते. सॉरी, हे उटणं पण आहे. हे आपल्याला उटणं आहे. मी सांगितलं की सकाळी आंघोळ करताना आपल्याला उटणं, पंचगव्यामध्ये उटणं मिक्स करून आपण आंघोळ करायची. म्हणजे आपलं हे उटणं आणि पंचगव्य दोघांची आंघोळ अभ्यंग स्नान होईल. उटणं पण आहे आपल्याकडे. हे सगळं आपलं आयुर्वेदिक आहे. आणि हे बघा, सुगंधी उटणं आहे. उटणं पण याच्या बरोबरच आलेलं आहे. त्यानंतर बघा, मणी आहे ते कमलगट्ट्याचे मणी, ते सांगते मी त्याची कशी सेवा करायची, कारण की हे समजलं तुम्हाला इथपर्यंत. आता हे 2 मणी घ्यायचे हातामध्ये, असे 2 मणी हातात घ्यायचे. हे बघा, हे 2 मणी आहे. रोज 2च मणी हातात घ्यायचे. तुम्हाला दिसतंय मणी, हे कमलगट्ट्याचे मणी आहे. 2 मणी असे हातात घ्यायचे, उजव्या हातात घ्यायचे. डाव्या हाताने 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा, 1 माळ कमलात्मक मंत्र जप करायचा. कमलात्मक मंत्र नित्य सेवेमध्ये आहे. त्यानंतर 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे. हातात घेऊन कमलात्मक मंत्र 1 माळ, श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, षोडशी मंत्र 16 वेळा, असं हे हातात घेऊन म्हणायचं. नंतर हे एका डबीत ठेवून द्यायचं. परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तेच करायचं. पहिले दिवा लावायचा, घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं,
त्यानंतर हातात पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या, दशांग धूप लावायचा, 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सुक्त वाचायचं. नंतर मग आपण ती मोहरे हातात एवढीशी घ्यायची आणि ती थोडीशी धूपची रक्षा घ्यायची, घरातल्या काण्या कोपऱ्यात टाकायची आणि मागच्या दारातून बाहेरपर्यंत टाकत जायची. महाराजांना विनंती करायची, महाराज माझ्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊ द्या, बाहेरची सुलक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करू द्या, असं म्हणत टाकत जायचं. तेव्हा घरात जेव्हा आपण टाकू तेव्हा रस्त्यात कोणी असणार नाही याची काळजी घ्यायची. मग पुन्हा हे मणी दुसऱ्या दिवशी घ्यायचे, हे मणी घ्यायचे, पुन्हा आपल्याला तोच मंत्र म्हणायचा. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र, एवढं सगळं आपल्याला म्हणायचं. त्यानंतर झालं का असं आपल्याला 7 दिवस म्हणजेच आपले जे असं 7 दिवस करायचं. मग 8व्या दिवशी आली दिवाळी. आता हे मणी आहे 16, याच्यामध्ये 16 मणी आहे. मग 7 दिवस आपल्याला संध्याकाळी सेवा करायची आहे. ती मणी हातात घेऊन रोज तशीच करायची, रोज तेच करायचे. दिवा लावा लागते, गोमूत्र शिंपडणं, हातात पिवळा मोहरा घेणं, 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सुक्त म्हणणं, त्या मोहऱ्या घरात टाकणं, स्वामींना विनंती करणं, माझ्या घरातली अलक्ष्मी जाऊ द्या. त्यानंतर मणी हातात घेणं आणि सेवा करणं. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र. त्यानंतर ते मणी डब्यात भरणं. हे सगळं आपल्याला रोजचे करायचे. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी सकाळीच करा शक्यतो. दिवाळीच्या दिवशी सकाळी करायचे, आपल्याला हवन करायचं त्याचं. मग हे जे मणी आहे आज 7 दिवसाचे 14 मणी असतील ते रोज तुम्ही डबीत भरून ठेवता, एक डबीमध्ये. ते मणी तुम्ही गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवा. नंतर ही सेवा करा. ही जी तुम्ही रोज संध्याकाळी करतात ती त्या दिवशी सकाळी तीच सेवा सकाळी करायची आणि मग ते मणी भिजत ठेवायचे. तोपर्यंत हे मणी भिजत ठेवायचे. हे मग ही सेवा झाली का मग जे तुम्ही त्या दिवशी ज्या मण्यांवर सेवा केली ते मणी पण भिजत ठेवायचे. आणि मग बघा हे आहे गीर गायची गौरी आहे. आपल्याला ह्या गौरीने हवन करायचं, कारण की असं काही नाही की आपले जर म्हणजे आता खेड्यांवर वगैरे असतात, देशी गायी असतात, त्यांच्याकडे गौऱ्या असतात, परंतु ज्या असं सिटीमध्ये वगैरे नसतात. कारण की कसं असतं बघा, गीर गायची गौरी हे अतिशय उत्तम आणि पवित्र असतात. हे गीर गाय आपल्याला देशी गाय असते, गीर गाय म्हणजे देशी गाय असते. आणि याचं जे असतं ना कुठलं पण, आता आपण जे पंचगव्य म्हणतो, पंचगव्य धूप आहे, पंचगव्य साबण आहे, पंचगव्य उटणं आहे, तर हे सगळं आपलं गीर गायचेच म्हणजे आपलं देशी गायचं असतं. देशी गाय आपल्याला सर्वांना माहिती की सर्वात जास्त त्याच्यामध्ये पौष्टिकता असते, पवित्रता असते आणि ते जास्त म्हणजे प्रिय म्हणजे जास्त करून ते जास्त वापरावं, कारण की आपली देशी गाय असते. आणि म्हणून आपल्याला त्याच पंचगव्य ज्या गायच्या याच्यापासून बनतं. पंचगव्य कशापासून बनतं? गायचं गोमूत्र, गायचं शेण, गायचं दूध, गायचं दही आणि गायचं तूप यापासून बनतं. तर तसंच हे गायीच्या शेणापासून ते बनवलेले आहे ह्या गौऱ्या आहे. हे बघा हे गौरी आहे, ह्या पण देशी गायच्याच आहे, म्हणजेच आपल्या गीर गायची गौरी आहे. ही गीर गायची गौरी आपण याच्याने हवन करा, कारण की तुम्ही एवढं सगळं करणार आहे तर हवन सुद्धा तुम्हाला कुठल्या कोळशावर कधी हवन करायचं नाही. हे जे आपण करणार आहे तुम्ही कोळशावर करू नका, तुम्ही गौरीवरच करा. पण म्हणजे हीच माझ्याकडनंच घ्या असं काही नाही, माझ्याकडनं आहे म्हणून मी दाखवते. सिटीतल्या लोकांकडे गाय वगैरे नाही बघायला मिळत, त्या घेऊ शकतात. पण खेड्यांवर त्यांच्याकडे गायी वगैरे असतात, त्यांच्याकडे गाय असेल, त्यांनी गौऱ्या बनवल्या असेल, त्यांनी त्या गौऱ्या घेतल्या तरी चालेल. परंतु ज्यांच्याकडे नाहीये गाय त्यांनी हे गौरी घ्या आणि याच्यावर हवन करा. कारण की हे जे आहे ही रक्षा सुद्धा तुम्हाला नंतर ती रक्षा सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही त्याचे जर पूर्ण जळाली तर ती रक्षा तुम्हाला याच्यासाठी सुद्धा, म्हणजे आपल्या घरात कधी पण आपल्याला वाटतंय की अरे आपल्याला पैशाची अडचण वाटते की तुम्ही त्यावेळेस ती रक्षा सुद्धा घरात फुंकू शकतात, किंवा काही आर्थिक नुकसान होतंय अशा वेळेला सुद्धा तुम्ही फुंकू शकतात. म्हणजे आपल्याला ती चांगली खूप प्रभावी अशी सेवा असणार आहे. आता ही सेवा तर आहेच प्रभावी, कारण की आता जो ही सेवा करतो तो अनुभव घेतच असतो. म्हणून तुम्ही सुद्धा सेवा कराल तर तुम्ही सुद्धा अनुभव घ्यालच. परंतु कसं असतंय, जेव्हा आपण सगळ्या गोष्टी परिपूर्ण करतो ना
तेव्हा आपल्याला अनुभव पण परिपूर्ण येतो. आपण एक करतो एक सोडतो असं जर केलं तर आपल्याला अनुभव पण थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतो, म्हणजे मागे पुढे होतो. असं काही नाही, येत नाही असं नाही, पण मागे पुढे होईल. पण तुम्हाला जर लगेच तात्काळ किंवा सगळ्यात एकदम परफेक्ट सेवा करायची असेल आणि परफेक्ट सेवा करणाऱ्याला खरं अनुभव पण लवकर येतात, तर तुम्ही ही गीर गाईची गौरी त्याच्याबरोबर घ्या. जो आपला दिवाळी संच आहे त्याच्याबरोबर गीर गाईची गौरी तुम्ही घ्या आणि ह्या गौरीवर हवन करा. आता आपल्याला तिथं काय खूप म्हणजे त्या दिवशी काही खूप नाही लागत, 3 ते 4 गौऱ्यांमध्ये आपलं होऊन जातं. 3 ते 4 गौऱ्यात होऊन जातं. बाकी आपण तुम्हाला पुढच्या वर्षी किंवा तुम्हाला जेव्हा काही नवरात्र असेल किंवा काही कसलं पण लागतं हवन करायचं असलं तर त्यावेळी तुम्ही ह्या गौरीचं करू शकतात हवन, म्हणजे उरतील. तुम्हाला काही एवढं सगळं लागणार नाही त्या दिवशी, तुमच्या याच्यावर आहे. तर ह्या गीर गाईच्या गौऱ्या पण आहे, तुम्ही ह्या गौऱ्या पण हवन करण्यासाठी ह्या वापरा तुम्ही, म्हणजे तुम्हाला त्याची एकदम परफेक्ट परिपूर्ण सेवा अशी होईल. त्यानंतर झालं, आता तुम्हाला समजलं की ते हवन करायचं आहे आणि आता हवन करायचंय. आता हे झालं, आता गीर गाईच्या गौरीवर हवन करायचं. आता ते हवन कसं करायचं हे बघायचंय. तर हवन करताना पहिले आता हे गीर गाईची गौरी जी आहे ती आपल्या हवन कुंड असेल तुमच्याकडे छोटंसं त्याच्यात घ्या. मातीचं असेल, पत्र्याचं असेल, जे हे असेल ते घ्या. नसेल तर एखादं लोखंडी भांडं घ्या, त्याच्यावर ठेवा. तवा ठेवा, म्हणजे त्याचं काही हे नाही, मायना नाही. जे आहे तुमच्याकडे अवेलेबल ते करा. मी काय प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला नवीन विकत घ्या असं नाही करत, परंतु जर असेल हवन कुंड तर खूपच चांगलं आहे. नसेल तर ते जे असेल अवेलेबल ते करा. तर मग त्याच्यावर पहिले गौऱ्या ठेवायच्या. गौरीला गाईचंच तूप वापरायचं. ते बघा, तुम्हाला त्या दिवशी पण सांगते, गाईचंच तूप वापरायचं. म्हशीचं किंवा ते डालडा तूप तर चुकून सुद्धा वापरायचं नाही. कशाला, कोणत्याच पूजेला डालडा तूप वापरायचं नाही, ना उपवासाला वापरायचं, खायला सुद्धा कधी वापरायचं नाही. कारण की डालडा तूप जास्त चिकट असतं बघा, त्यामुळे एक तर देवांना चालतच नाही डालडा तूप. कारण की ते म्हणजे असं म्हणतात की त्याच्यात काहीतरी असं प्राण्यांचं टाकल्याशिवाय ते तूप बनत नाही असं म्हणतात. तर मला पण त्याचं पूर्ण असं सांगता येणार नाही आणि सांगायचं पण नाही, कारण की कसं आहे की ज्यांचा बिझनेस आहे त्यांना विकायचं आहे ते. परंतु डालडा तूप हे उपवासाला चालत नाही आणि देवांना पण चालत नाही, एवढंच सांगते मी. बाकी तुम्हाला खायचं तर तुम्ही खा, पण ते कमी प्रमाणात खा, पण जास्त खाऊ नका. आणि शक्यतो खाल तर चांगलं तूपच खा, म्हणजे जेच आपण घरी बनवतो तेच, किंवा गाईचं म्हशीचं असं तूप. परंतु आपल्याला आता पूजेसाठी जे आहे, हवनसाठी आहे, देवांसाठी आपल्याला गाईचंच तूप लागतं, दुसरं तूप चालतच नाही. शक्यतो नाहीच, जर गाईचं तूप नसलं तर तुम्ही तेल वापरा, पण गाईचंच तूप असेल तरच. म्हणून तुम्ही ते बाहेरचं ते डालडा तूप आहे ते कधी वापरू नका, वातीला वगैरे कशालाच वापरू नका. तर आता तुम्हाला समजलं. मग ते हवन गाईच्या गौऱ्या ठेवायच्या, गौऱ्यावर गाईचं तूप टाकायचं. नंतर आपला जो दिवा देवाऱ्यात जो दिवा पेटता आहे, आपण डायरेक्ट काडी लावायची नाही त्याला. लक्षात घ्या, आपल्याला हवन कसं पेटवायचं हे मी तुम्हाला सांगते, त्यानुसारच हवन पेटवा. मग आपला जो दिवा आहे, देवाऱ्यात दिवा लावलेला असतो, त्या दिव्याला आपला भीमसेन कापूर, भीमसेन म्हणजे आता भीमसेन कापूरच शक्यतो वापरावा, पण तुमच्याकडे जो असेल तो, तर कापूर असेल, कापूर आपण तो त्या दिव्यावर पेटवायचा आणि तो आपण त्या गौरीवर ठेवायचा. असं आपलं हवन पेटवायचंय, ना की आपल्याला काडी लावून पेटवायचं. काडी लावून कधी हवन पेटवायचं नाही. तर असं आपल्याला कापूरने हवन पेटवायचं असतं. आणि जेव्हा आपण तो कापूर दिव्याला लावतो आणि ते नंतर त्या गौरीला लावतो, त्यावेळेला आपल्याला जय जयकार करायचा असतो. आता जय जयकार कोणता, तर जय जयकार असतो की श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, असं आपल्याला हा जय जयकार करायचा असतो. किंवा आपल्याला उदय असतो, श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, असा जय जयकार सुद्धा करून आपण ते हवन पेटवू शकतो. म्हणजे आपल्याला हवन पेटवताना नुसतंच धरायचं आणि पेटवायचं असं सुद्धा नाही, तर आपल्याला जय जयकार करत हवन पेटवायचं असतं. म्हणजेच ते देवतेला आपल्याला बोलवायचं असतं, आवाहन करायचं असतं, या की तुम्ही इथे आमची सेवा घेण्यासाठी या, असं आपल्याला हवन करताना त्यांना बोलवायचं असतं. तर आपल्याला असं करायचं, असं हवन पेटवायचं. ते हवन पेटलं की मग नंतर बघा, मग हवन पेटलं की पहिले आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची गाईच्या तुपाने हवन करायचं आहे.
श्री स्वामी समर्थ स्वाहा, असं थेंब थेंब तूप टाका, तुम्ही चमच्याने टाका, थेंब थेंब तूप श्री स्वामी समर्थ स्वाहा असे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचं हवन करायचं आहे. नंतर एक माळ आपल्याला नवार्णव मंत्राचं गाईच्याच तुपाने हवन करायचंय. त्यानंतर एक माळ आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र गाईच्या तुपाने, एक माळ नवार्णव मंत्र गाईच्या तुपाने, 24 वेळा गायत्री मंत्र गाईच्या तुपाने. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक माळ पण करू शकता गायत्री मंत्राचा, पण तुम्हाला वेळ असेल तर करा, आणि नाही तर मग कमीत कमी 24 वेळा करा. 24 वेळा गायत्री मंत्र म्हणून गाईच्या तुपाने हवन. त्यानंतर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचंय बघा. त्याच्यात हवनचे हे सगळं दिलेलं आहे. याच्यामध्ये कमलात्मक मंत्र म्हणून आपल्याला जे काही मणी आहे आपले, त्या मण्याचं हवन करायचे. प्रत्येक वेळा एक कमलात्मक मंत्र म्हणायचं, स्वाहा, एक मणी हवनात टाकायचा. असं आपल्याला करायचं आहे. 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणून 16 मणी त्या हवनामध्ये टाकायचे आहे. तर हे इतके प्रभावी सेवा आहे बघा. याच्यामुळे काय होतं, यामुळे वर्षभर आर्थिक स्थिरता राहते. म्हणजे वर्षभर आपला पैसा हा आपला सत्कर्मी लागतो, किंवा आपल्या दवाखान्यात वगैरे खर्च होत नाही, पैशाची चणचण भासत नाही, पैशाची आवक राहते, पैसा आपल्याकडे स्थिर राहतो, म्हणजे टिकून राहतो. त्यानंतर मानसिक शांतता मिळते. जे आपल्या वर्षभर मानसिक शांती, जे आपल्याला बघा आता म्हणतात, आता मला आजच लाईव्हला 1-2 प्रश्न होते, ताई मानसिक खूप टेन्शन आहे, मानसिक खूप हे आहे, असं तसं होतं, मानसिकवर प्रश्न होतात, तर त्यांनी सुद्धा ही सेवा करावी, म्हणजे त्यांना सुद्धा मानसिक शांतता मिळेल. आध्यात्मिक प्रगती होते, मानसिक शांतता मिळते, आर्थिक स्थिरता राहते, म्हणजे आपली लक्ष्मी स्थिर राहते, आणि ह्या सेवेने आपले लक्ष्मी पण आवक होते. तर हे असं ह्या सेवेचा भरपूर काही फायदा आहे. आपण जर केलं तर आपणच स्वतः अनुभव घ्याल. आम्ही तर 3-4 अनुभव, म्हणजे 3-4च सांगू फायदे, पण तुम्ही जेव्हा सेवा कराल, अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हालाच किती अनुभव येतील ते तुम्हीच आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. तर अशी आपली ही दिवाळी संच आहे, त्याच्यातली काही सेवा आहे, त्याच्यात काही वस्तू आहे, त्याची काय सेवा करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आणि हेच आपल्याला सांगायचं होतं. कारण की मी फक्त संच दाखवला, पण त्याची काय सेवा ते म्हटलं पुढच्या व्हिडिओ सांगते, कारण की तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता, आणि मला माहिती की एवढा व्हिडिओ बघायला कोणाला वेळ नसते, आणि तेवढं लक्षात पण राहत नाही, जरी वेळ असला तरी लक्षात राहत नाही, म्हणून आपण त्या व्हिडिओचा एक भाग दुसरा केला. तर असं आपल्याला आज समजलं असेल की दिवाळी संचेच्या बॉक्समध्ये जे काही सेवा, जे काही वस्तू आहे त्याची कशी सेवा करायची. आपण नक्की ह्या सेवा करा. आणि हे बघा, त्याच्याबरोबर एक दाखवायचं राहिलं, त्याच्याबरोबर एक हे पण आहे, म्हणजे हे आहे, हे श्रीयंत्र आहे, आणि हे कुबेर यंत्र आहे. समोर स्वामींचा फोटो आहे. तुम्ही हे असं ठेवून द्यायचं. मग ते श्रीयंत्राची आपल्याला आता दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा पण असते, कुबेर यंत्राची पण पूजा असते. लक्ष्मी कुबेर पूजन म्हणतो ना आपण, ते असतं. आपल्याकडे श्रीयंत्र जर ओरिजिनल श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, तर ते तर कराच, आपण त्याची तर पूजा कराच, पण हे पण आपण करू शकता, याची पण पूजा. जर नसेल आपल्याकडे त्याची पूजा करा, असेल तर तुमचे ओरिजिनल तुमची त्याची पूजा करा. तर असं आपलं हे दिवाळी संच आहे, आणि त्याच्यातली जे वस्तू आहे त्याची अशी सेवा आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी, आणि मनाच्या शांतीसाठी ही सेवा आहे. तुम्ही ही सेवा करून नक्की अनुभव घ्या. आणि दिवाळी संच खूप महाग नाही, 101 रुपयाचा आहे. आपण नक्की अनुभव घ्या. संच लवकर मागवा, जर पाहिजे असेल तर लवकर मागवा. संच कमी आहे, नंतर आपल्याला मिळणार नाही. आणि असं पण आपल्याला कर अष्टमीच्या आत आलं तर आपण कर अष्टमीपासून सेवा सुरू करू शकतो, कारण की ती सेवा आपल्याला कर अष्टमीलाच करायची आहे, म्हणून आपण जर लवकर ऑर्डर केलं तर लवकर मिळून जाईल. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.